पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परवा महाड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे निषेध करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे सुद्धा तोडफोड आणि विटंबना केलेली आहे। याचा निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी संतप्त निदर्शने करीत आहोत। त्यासोबतच ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम महिलांना, या देशातल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे बहुजन समाज आहे यांचा हक्क डावलणाऱ्या अनैसर्गिक, अतात्विक, अमानवीय असणारी मनुस्मृती आहेत। त्या मनुस्मृतीमधील असलेले काही श्लोक हे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेऊन या देशामध्ये असणाऱ्या बहुजनांना, या देशामध्ये असलेल्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व बहुजन समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा अन्यायकारक अभ्यासक्रम ठेवणे आणि जितेंद्र आव्हाडने त्या मागणीच्या आड होऊन बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणे, या दोन्हीही गोष्टी अतिशय घातक अशा पद्धतीच्या आहेत। तेव्हा देशामध्ये ज्यांनी क्रांती घडवली, या देशामध्ये असणाऱ्या महिलांना कसलेही आंदोलन न करता, कसलाही आवाज न उठवता, त्यांना मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, त्या प्रत्येक महिलाला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा धिक्कार करून आणि संविधानामध्ये त्यांचे हक्क त्यांना अबाधित ठेवून जे न्याय दिला त्याला कुठेतरी आज तडा जातोय। यामुळे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करीत आहोत आणि पुन्हा एक वार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतोय। महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की मनुस्मृती ही काही समूहाचं हित जपणारी आहे, ती मनुस्मृती आम्हा देशातील 85% लोकांना मान्य नाही आणि तिचं असणारे जे समाविष्ट असणारे जे तत्व आहेत, जे श्लोक आहेत, ते शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेऊन बाल्यावस्थेमध्ये असणाऱ्या अतिशय कवळ्या मनावर आघात होऊ नये, होऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा, ही आम्हाला आज आम्ही त्याबद्दल आवाहन करतो।